नमस्कार मंडळी, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आता चाललो आहे माझ्या सासरी नाशिकला. तर गणपती आहेत आता 2 दिवसामध्ये विसर्जन आहे, तर त्यासाठीच आम्ही चाललो आहे. तर पप्पांना आणि माझ्या भावाला सुट्टी नव्हती, सो आम्ही दोघी चाललो आहे आता. तर बघूया, आज आम्ही जाणार आहे वंदे भारतनी. तर कसं काय आहे ते तुमच्याबरोबर सगळं शेअर करतो. तर आता आम्ही शिर्डी स्टेशनला पोहोचलो आहे. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. आपण जाऊन पलीकडे उभे राहूया तोपर्यंत. तर आम्हाला पप्पा पण सोडायला आले. इथे किती मस्तपैकी रांगोळी काढली, ती पण फुलांच्या पाकळ्यांनी काढली. फायनली आता आम्ही 14 नंबर प्लॅटफॉर्मवर लागली आहे ट्रेन. त्याच्या आतमध्ये पण स्टॉल वगैरे आहे, वगैरे आहेत. फायनली आणि आम्ही इथे पोहोचलो आहे. बघूया कसा एक्सपिरियन्स राहील ते. तर C8 मध्ये आमची सीट आहे. सो आता आम्ही पोचतोय. C10 आले इथे. ह्याच्यावर येतं C8 C10 वगैरे. तर C9 आलेलं आहे. आणि असं प्रत्येक ठिकाणी त्यांची माणसं वगैरे असतातच. तरी अशी काही सीट्स आहेत. तू बसल्यास त्यांनी आम्हाला प्रीमिक्स आहे. त्यांनी दिले, त्यांच्याकडे लिस्ट असते. त्याच्यामध्ये दही आहे, क्लासिक दही जवळ मदर डेअरीचं. ब्रिटानियाचं केक आहे, व्हेज आहे. आणि सर्वप्रथम ह्याच्यामध्ये हर्बल हँड सॅनिटायझर आहे. या पॅकेटमध्ये पुरी आहे. याच्यामध्ये उपमा आहे. याच्यामध्ये आलू मटरची भाजी आहे. आणि हे सर्व केल्यानंतर हात साफ करण्यासाठी वाईप क्लिन्झिंग अँड फ्रेशनिंग वाईप्स आहेत. या टेस्ट करून तर कशी टेस्ट आहे तू सांग मम्मी सगळ्यांना. अगदी घरच्यासारखं आहे. पण क्वांटिटी थोडासा कमी आहे. ठीक आहे, नाश्ता करून दही वगैरे दिले, पण छान आहे. टेस्ट कशी, मसाला पुरी त्याच्याबरोबर. आता फायनली आपण रिक्षामध्ये ओला तिकडनं बाहेर आल्यावर मोस्टली जास्त कॉस्ट सांगत होते. आणि ओला बुक केली 300पर्यंत जाते ओलाचं. ते लोक तर 500-700 सांगत होते. काय ओला कसं त्याच्यावर आपलं
कन्फर्म असतं. आणि सो आता आम्ही बुक वगैरे करून आता निघालो आहे आणि आता पोचायला इकडनं ऑलमोस्ट पाऊण तास पाऊण तास लागतो आहे. बस तेवढं काय मला अजून माहिती नाही आहे, पण बस डेपो बाजूलाच होता, एस.टी. बस डेपो. आणि आता सकाळी सकाळी चांगले ते गणपतीचं वगैरे वातावरण. तुला कसं वाटतं मग मी नाशिकमध्ये येऊन? छान वाटतं. आणि मॉर्निंग येते तरी पण अजून ट्रॅफिक वगैरे आहे, कारण आता गणपती 2 दिवसात आहे. आता ते सगळे आता मोस्टली सकाळी लवकर आवरून बघायला. मुंबईला तर गर्दी ह्याच्यापेक्षा पण जास्त आहे, भयंकर. तर आम्ही नाशिक रोडवरून आता निघालो आहे. आम्ही नाशिक रोडवरून निघालोच होतो. रस्त्याने खूप ट्रॅफिक होतं, कारण सकाळचा टायमिंग होता. तर मम्मीला विचारलं कसं वातावरण आहे. तिलाही खूप नाशिकचं वातावरण आवडलं. आणि माझं लग्न झालं ती फर्स्ट टाईम नाशिकमध्ये येत होती आणि खूप मस्त वाटलं मलासुद्धा की एवढ्या महिन्यानंतर मी परत नाशिकला चालले. सो वंदे भारतचा जर तुम्हाला प्रवास आवडला असेल आमच्या व्लॉगमधला, तर तुम्ही नक्की ट्राय करा वंदे भारतने जायला. आणि तसंही पुणे, सातारा, कोल्हापूर चालू झाले आहेत वंदे भारत. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.